मुठीत घेऊन हजारो नागरिकांना करावा लागतोय रोजचा प्रवास। खोपोली विणानगर पुलाच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व नगरपालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष। स्थानिकांचा आरोप। खोपोली विणानगर परिसरातील महत्त्वाचा असलेला पूल मुसळधार झालेल्या पावसामुळे अंदाजे 1 महिन्यापूर्वी काही प्रमाणात खचून गेला आहे। विणानगर परिसराला जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने त्यावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। सुमारे 1 महिन्यांपूर्वी खोपोलीत अति मुसळधार पाऊस पडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। पावसाचे पाणी गटार व नाल्यामधून अनेक घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले होते। त्याचवेळी विणानगर येथील पूल देखील काही प्रमाणात खचून गेला होता, परंतु सदरील खचून गेलेल्या पुलावर येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि खोपोली नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील रहिवासी व प्रवासी करत आहेत। येथील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पूल खचून गेल्यानंतर नगरपालिकेकडून केवळ बॅरिकेड सूचना फलक लावण्यात आले आहेत। मात्र अद्यापही पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू झालेले नाही। त्यामुळे परिसरातील नागरिकांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। त्यामुळे हा पूल होणार तरी कधी, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने नवीन पुलाचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। एखादा मोठा अपघात किंवा जीवितहानी झाल्यानंतरच नगरपालिका जागी होणार का, असा संतप्त सवालही स्थानिकांनी उपस्थित केला आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विणानगर पुलाचे काम तत्काळ पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे।